खऱ्या अर्थानं संजय राऊतला काही काम नाही. त्याला रात्री जेव्हा तो बसतो तेव्हा जे जे कल्पना येतात, जे जे मनात विचार येतात ते मनातले विचार सकाळी 9 वाजताच्या भोंग्यातून तो समोर काढतो. राहुल गांधी एकीकडे म्हणतो की महाराष्ट्रामध्ये मतं वाढले, दुसरीकडे राहुल गांधी म्हणतो की मतदार यादीचं पुनर्निरीक्षण पण नाही झालं पाहिजे, SIR पाठीमागे घ्या. एक्झॅक्टली काय पाहिजे आहे हेच तर गोंधळात राहुल गांधी आणि काँग्रेस आहे. आणि त्याच्यामुळं संवैधानिक संस्थांवर फक्त हमला करायचा. यांनी एक मोठा दावा केलेला आहे की 2 माणसं मला भेटायला आली होती आणि त्यांनी म्हटलं की 166 जागांवर हेराफेरी मतांची करून देईल. कसं पाहता? दुसरीकडे आज संजय राऊतांनी देखील म्हटलंय की उद्धव ठाकरेंना देखील 2 माणसं अशीच भेटायला आली होती लोकसभा निवडणुकीत. हास्यास्पदही आहे आणि खरंही आहे. कारण निवडणूक जेव्हा लढवतो ना तेव्हा प्रत्येकाकडे मांत्रिकी येतात, तांत्रिकी येतात. कोणी म्हणतात आम्ही मतदारसंघ बांधून देऊ मंत्र्यांनी, कोणी म्हणतात मशिनी बांधून देऊ, कोणी म्हणतात आम्ही मतदारांवर प्रभाव टाकून देऊ. तसेच शरद पवार साहेबांकडे उद्धव ठाकरेंकडे निश्चितपणे गेले असतील की आम्ही मशिनासुद्धा बांधून देऊ म्हणून. खरं म्हणजे असे निवडणुकीच्या काळामध्ये पैसे कमावणाऱ्याच्या अनेक टोळ्या असतात आणि पवार साहेबांनी तर पूर्ण आयुष्य गेलं आहे त्यांच्या काळात अनेक लोक आले असतील मंत्रतंत्रांनी बांधणारे, आम्ही टेक्निकली मशिना हॅक करून देतो सांगणारे. खरं जर पाहिलं तर जागरूक नेत्यांनी त्या लोकांना तातडीनं तेव्हाच पोलीस स्टेशनमध्ये देणं आवश्यक होतं. कारण असे फसवेगिरी करणारे जे भामटे असतात त्या भामट्यांना पकडणं हे खऱ्या नेत्याचं काम आहे. पण तेव्हा सांगितलं नाही आणि आता 10 महिन्यानंतर 9 महिन्यानंतर राहुल गांधीच्या म्हणजे फोकनाड्यामध्ये होला हो करण्यासाठी शरद पवार साहेब हे म्हणतात. ते असंच झालेलं आहे की 12 बॉम्बस्फोट होते आणि 13वा झाला. सांगणं जसं खोटं होतं तसं आता शरद पवार साहेब पुन्हा खोटं बोलतात. उपराष्ट्रपती की एकनाथ शिंदे आता जम्मू काश्मीरचे जे ते राज्यपाल होतील म्हणून त्यांचे दौरे सुरू आहे. महाराष्ट्रात त्यांना काम नाही, फडणवीस त्यांची दादागिरी सहन करत नाही म्हणून ते काश्मीरमध्ये जात आहेत. खऱ्या अर्थानं संजय राऊतला काही काम नाही. त्याला रात्री जेव्हा तो बसतो तेव्हा जे जे कल्पना येतात, जे जे मनात विचार येतात ते मनातले विचार सकाळी 9 वाजताच्या भोंग्यातून तो समोर काढतो. त्याच्यावर तुम्ही लोक ते पसरवता आणि त्याच्यावर चर्चा करता आणि त्याच्यामुळं रात्रीचे इफेक्ट ते सकाळी 9 वाजता दिसतात. निवडणूक आयोग जो आहे तो सध्या मुंबई महाराष्ट्र मराठीच्या माणसाच्या ताब्यात राहू द्यायचा नाही असा प्रयत्न सुरू आहे असं म्हणून संजय राऊतांनी. तेच सांगून राहिलं. संजय राऊताला रात्री जे सुचतं भरल्यानंतर आणि त्याच्यानंतर ते सकाळी तो बोलतो आणि त्याच्यामुळं तुम्ही का महत्त्व देता 9 वाजताच्या भोंग्याला मला हे कळतं. सर एक शेवटला प्रश्न, यशोमती ठाकूरांनी ट्विट केलेला आहे त्यामध्ये नितीन गडकरींचा इंटरव्ह्यू आहे. त्यामध्ये नितीन गडकरी म्हणतात की माझ्या मतदारसंघातले देखील जवळपास 3.5 लाख नावं मतदार यादीतून गायब करण्यात आलेले आहे असं नितीन गडकरींनी सुद्धा आरोप केलेला आहे. मी पाहिलं नाही गडकरी साहेबांचा इंटरव्ह्यू, परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की मतदार यादीमध्ये ज्या काही चुका होतात त्यासाठीच केंद्र सरकारने म्हटल्यापेक्षा निवडणूक आयोगाने जे SIR काढलेलं आहे की निवडणूक यादीचं पुनर्निरीक्षण जे करण्याची प्रक्रिया केलेली आहे. आज बिहारमध्ये 48 लाख मतं बाद करण्यात आली. त्यापैकी 18 लाख मतं मृत होती. 18 लाख मतं मृत, काही डुप्लिकेट होते म्हणजे दोन्ही ठिकाणी होते, दिसत नाही, काही दोन्ही ठिकाणी होते, काही म्हणजे ते मताच्या नावामध्ये बदल होता. आणि त्यामुळं मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण हे वारंवार झालं पाहिजे. राहुल गांधी एकीकडे म्हणतो की महाराष्ट्रामध्ये मतं वाढले, दुसरीकडे राहुल गांधी म्हणतो की मतदार यादीचं पुनर्निरीक्षण पण नाही झालं पाहिजे, SIR पाठीमागे घ्या. एक्झॅक्टली काय पाहिजे आहे हेच तर गोंधळात राहुल गांधी आणि काँग्रेस आहे. आणि त्याच्यामुळं संवैधानिक संस्थांवर फक्त हमला करायचा, निवडणूक आयोगाला बदनाम करायचं, न्याय संस्थेला बदनाम करायचं, EDला बदनाम करायचं, CBIला बदनाम करायचं, पूर्ण देशाला बदनाम करायचं. राहुल गांधींनी ते एवढं सोडलं नाही की ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला सैन्याला बदनाम करण्याचं कामसुद्धा या राहुल गांधींनी केलं आहे. आणि त्याच्यामुळंच न्यायालयाने त्याला फटकारलं सुद्धा की तुम्ही म्हणता की चीनचा 1500 किलोमीटरचा भाग घेतला, तुम्ही भारतीय आहात की नाही हे न्यायालयाने विचारलं. म्हणजे देशाला बदनाम करण्याचं काम, देशाच्या सगळ्या सार्वभौम संस्थांना बदनाम करण्याचं काम
राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस करते आहे, कारण की ते देशविरोधी विचार आहेत. एवढंच महत्त्वाचं.